एकीकडे गुहागर समुद्रकिनारी स्वच्छता अभियानाचे सोहळे साजरे केले जातात, मात्र प्रत्यक्षात गुहागर शहरातील मुख्य मार्गाच्या कडेला मोठ्या प्रमाणावर कचरा टाकण्याचा प्रकार घडत आहे। त्यामुळे नगरपंचायत या संदर्भात कधी कडक कारवाई करेल, जेणेकरून समुद्रकिनारी अस्वच्छतेची समस्या दूर होईल, असा सवाल आता नागरिक करतायत। लांजा शहरामध्ये मुंबई गोवा महामार्गाच्या झालेल्या दुरावस्थेमुळे त्रस्त होऊन उड्डाणपूल बंद पडण्याचा पवित्रा नागरिकांनी घेतलाय। याबाबत महामार्ग उपअभियंता राजेंद्र कुलकर्णी यांनी तातडीने पर्यायी व्यवस्था, दुतर्फा साईड पट्टा करण्याचे आदेश ठेकेदार ईगल कंपनी यांना दिले आहेत। राजापूर प्रांताधिकारी यांनीही या घटनेची दखल घेतली असून पाईपलाईन, गटारे आणि साईड पट्ट्या यांना पर्यायी जागा देण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गुहागर मनसेच्या वतीने श्री वेळणेश्वर मंदिरात अभिषेक करण्यात आला। यावेळी उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर, महिला जिल्हा सचिव अनामिका हळदणकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते। रत्नागिरीतील मंडणगड तालुक्यातील तुळशी माहू घाटात राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळली। पावसामुळे रस्त्यावर आलेले दगड आणि माती हटविण्यात आले असून वाहतूक आता सुरळीत झाली। खेडमधील वेरळ येथील प्रगतशील शेतकरी आणि उद्योजक सदानंद यांनी आपल्या शेतीमध्ये पेरणी करताना प्रथमच आंतरपीक म्हणून पपईचे पीक घेतले आहे। भात शेतीमध्ये पपईची बांधावर होणारी लागवड हा कोकणातील पहिलाच प्रयोग प्रगतशील शेतकरी सदानंद आप्पा कदम यांनी यशस्वी केलाय। जवळपास 4 एकर क्षेत्रामध्ये साधारण 4000 पपईच्या झाडांची त्यांनी शेतामध्ये यशस्वीरित्या लागवड केली आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।